कंटिन्यू करायचं. निश्चितच हा सामना अतिशय महत्त्वाचा सामना आहे, कारण या सामन्यामध्ये जर तुम्ही विजय मिळवला तर कुठलं तरी एक पारितोषिक तुम्हाला लागू होणार आहे. तर या सामन्याकडे कुठल्या दृष्टिकोनाने तुम्ही बघता? हा सामना म्हणजे आमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल, कारण की या ग्राउंडवर आम्हाला खेळायची पहिल्यापासून इच्छा होती आणि त्या आज आम्हाला म्हणजे आपलं चान्स भेटलेला आहे त्याचा खेळायचा. तर आम्ही जेवढं चांगल्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न करू ते आम्ही तुम्हाला खेळून दाखवूया. निश्चितच आणखीन आपण बघतोय आतापर्यंत इथपर्यंत तुम्ही पोहोचलेला, आज पूर्ण दिवसभर तुम्ही इथे होता, बघितलं हे जे आयोजन झालेलं आहे, आमची अंपायरिंग कसली वाटली, अंपायर कसे होते, त्याच्यानंतर कॉमेंट्री कशी वाटली तुम्हाला? कॉमेंट्री आणि अंपायरिंगबद्दल ते तर अप्रतिम, म्हणजे ओव्हरऑल पूर्ण टुर्नामेंटच अप्रतिम आहे. त्यासाठी आम्हाला इथे खेळायचं होतं आणि आम्ही यावर्षी त्यासाठी इथे एंट्री टाकले. धन्यवाद, पण बेस्ट ऑफ लक. सतीश, आपण बघतोय तुम्ही नाणेफेक हारलेली आहे, नाणेफेक जर जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? फिल्डिंग ऑफकोर्स. फिल्डिंग. आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे, यावेळेस 4 षटकाचा सामना आहे, किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तुमचा? मोर दॅन 50. 50 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. कुठले फलंदाज तुमचे जे होते तेच असतील का त्याच्यामध्ये काही चेंजेस असणार आहे? थोडंसं असेल चेंजेस. आयुब आणि पिंट्या यांच्यावर जरा जास्त असेल बॅटिंग करण्याचं. हे पहिलं एकच षटक यावेळेस पॉवर प्लेचं असेल, एक पॉवर प्लेचं षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल? ते आता स्कोअरवर आम्ही डिपेंड करू. निश्चितच आतापर्यंत तुम्ही सकाळपासून या ठिकाणी बघतो, हे आयोजन तुम्हाला कसं वाटतंय, कशी अंपायरिंग वाटली, कशी कॉमेंट्री वाटली? सुंदर सुंदर, अतिशय सुंदर. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. रिपोर्ट इस द ग्राउंड. नाणेफेक जिंकलेली ती ओम ब्रह्मदेव गोरदेव या संघाने प्रथम त्याने छत्रशंकरनाचा निर्णय घेतलेला आहे के विकेट पर आप गेंदबाजों ने कमाल कर दिया है। ये चर्चा होगी, एक बार फिर चलते हैं जो कि डीजे ऑपरेटर की तरफ। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए। बीच मैदान पर चर्चा हो रही है और कमेंट्री बॉक्स में भी चर्चा होगी। जगात एक नंबर लाकडाला साग म्हणतात, ज्याच्या विषाला उतारा नाही असं त्याला कोबरा नाग म्हणतात। मोगलांची वाट लावली त्यांना जिजाऊचा वाघ म्हणतात। भूगोल जगाचा असेल पण इतिहास फक्त माझ्या राजाचा असेल। एक ब्रेक घेऊया, मधुर गाणं ऐकूया आणि परत येऊया। असा गेलो आणि असा आलो। थैंक यू डीजे, वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करते हैं। 4 ओवर का मैच है, 1 ओवर का पावर प्ले और इस वक्त 24 गेंदों का खेल है। हमारे साथ स्कोरिंग करने के लिए जीतू जिन्होंने अच्छी स्कोरिंग की है, और उससे पहले अगर बात करें तो प्रवीण जिन्होंने अच्छी स्कोरिंग की है, और हमारे 3 अंपायर बीच मैदान पर संजय है, समीर और अजीत जिन्होंने पूरे दिन बहुत ही अच्छी अंपायरिंग की है। खेल का सम्मान होना चाहिए, इस बार अंपायर का सम्मान होना चाहिए। खेल से बड़ा कोई नहीं है। एक शानदार टूर्नामेंट हम देख रहे हैं। एक बार फिर गाने की तरफ जाएंगे, एक गाना लेंगे और वापस आएंगे। हम देख रहे हैं युवा सेना चषक 2017 रण संग्राम। थैंक यू डीजे। हमारे ऑर्गेनाइजर्स की अगर बात करें तो शशिकांत जी पाटिल, भरत जी मात्रे, राहुल जी पाटिल, जयेश पाटिल, वैभव मात्रे, विजय तांगड़ी, पंकज हजारे, सचिन चौहान, रोहित भोईर, प्रवीण पाटिल, सतीश दलबी, सुनील मिश्रा, गौरव वाघ, और इसी तरह से इन्होंने बहुत बड़ा काम किया है। और हम यूट्यूब की तरफ जाएंगे। यूट्यूब के हमारे जो मेंबर्स हैं जिन्होंने अच्छा काम किया, संतोष नानेसकर, इनकी भी तारीफ होनी चाहिए। टेनिस के जो जितने महान खिलाड़ी हैं उनको एक बार फिर पिक्चर में लेकर आए हैं। और क्रिकेट कतार में है, क्रिकेट शारजा में है, क्रिकेट महाराष्ट्र में, क्रिकेट मुंबई में है, बेंगलोर में है। और जो इस बार मेरे हिसाब से क्रिकेट के लिए बहुत कुछ मिला है, इस बार जो बहुत कुछ पाया है क्रिकेट, इसमें संतोष नानेकर का जो कि बहुत बड़ा योगदान है। हेमंत जी, आपका क्या कहना है? निश्चितच अतिशय चांगलं योगदान मला वाटते 2014 मध्ये संतोष नानेकर ज्यावेळेस वडवली परिसरामध्ये आले होते फोटोग्राफीसाठी, त्यावेळेस मी नवीनच त्यांना बघितलं होतं की हे कुठल्या प्रकारची टेनिस ची एक साईड आहे की त्यांनी मला कार्ड दिलं होतं आणि ॲड करायला सांगितली होती। त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर अतिशय जबरदस्त फेमस झालेलं आहे ही टेनिस क्रिकेट .in हे। बघूया
4 षटकाचा सामना यावेळेस 1 षटक कमी केलेलं आहे, कारण थोडंसं वेळ कमी असेल आपल्याकडे. 4 षटकामध्ये 4 गोलंदाज आणि पहिल्या 2 षटकासाठी मायक्रोफोन माझे सहयोगी समालोचक मित्र हिंदीमध्ये प्रशांत अदाबडे. वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करते युवा सेना चषक 2017 रण संग्राम पहली गेंद राइट अप ओवर द विकेट और इस बार अच्छी गेंद थी. आज क्या स्विंग गेंदबाजी, ब्रॉकोल में गेंदबाजी कमाल हुआ है और सीजन समाप्त होने को आ रहा है. तो मैंने एक बार फिर हेमंत हमने ये चर्चा की थी कि क्लास बढ़ना चाहिए, चाहे बल्लेबाज हो चाहे गेंदबाज, ये कम नहीं होना चाहिए. खरोखरच जबरदस्त गोलंदाजी, ब्लॉक हॉलमध्ये जास्त गोलंदाजी करताना दिसतात आपल्याला ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाचे गोलंदाज. नितीन सुद्धा त्याच प्रकारे गोलंदाजी करताना दिसतो आपल्याला. मोनिश इनके सामने ऑफ स्टंप के बहुत बाहर है. टप्पा खाने के बाद लेग ब्रेक करने की कोशिश, लेकिन वाइड का इशारा नियंत्रण को खोते हुए पहली गेंद विकेट पर थी स्टंप की तरफ, दूसरी ज्यादा ऑफ स्टंप के बाहर. अतिशय जास्त टर्न होऊन चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर गेली होती. ये गेंद एक बार फिर देखिए अंपायर का इशारा, गेंद विकेट कीपर के दस्तों में है और हमारी तरफ बढ़ते हुए वाइड का इशारा होता हुआ. निश्चितच यावेळेस आपण बघितलं की लेग स्टंपच्या बाहेर टाकून अराउंड द लेग बॅट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यावेळेस चेंडू थोडासा स्पिन झाला होता, सरळ गेला होता यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. बिल्कुल लेग ब्रेक करना चाहते थे लेकिन लाइन इतनी अच्छी नहीं थी. और ये गेंद पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का. मधुर संगीत के साथ वापस आते. विनायक ने शानदार शॉट, मच नीडेड 6 फॉर द बैटिंग साइड. एक बार फिर फुल टॉस, दूसरा छक्का, खराब गेंदबाजी और एक शानदार छक्का. कम ऑन डीजे. प्रशांत जर आपण बघितलं, जो फलंदाज सकाळपासून अतिशय फॉर्म मध्ये चांगली फलंदाजी करतोय, 38 धावा पहिल्या सामन्यामध्ये, दुसऱ्या सामन्यात सुद्धा चांगली फलंदाजी केली होती आणि त्या फलंदाजाला फुलटॉस चेंडू टाकणं म्हणजे आपण चुकी करणं असं फारच अपन म्हणू शकतोय. चुकीला माफी नहीं. बिल्कुल ये सही कहा आपने. जिस तरह से गलती कर रहे तो पनिशमेंट भी मिल रही है. बैल मुझे मार वाली गेंद, पहली गेंद अच्छी थी लेकिन उसमें क्रेडिट बल्लेबाज का था. इस बार खराब गेंद थी, उसके ऊपर सही नसीहत देते हुए शानदार शॉट. ऑन साइड पर 2 छक्के, इस पर क्या लिखा है देखने वाली बात है. थर्ड मैन बैकवर्ड पॉइंट कवर मिड ऑफ. अगली गेंद के साथ नितिन, ये अच्छी गेंद थी, सुंदर गेंद थी. ऑन साइड पर खेलने का प्रयास, ये अच्छी गेंद थी, ब्रॉकोल में डाला था और इसी तरह की गेंदबाजी करने की जरूरत है. कुल मिलाकर रन संख्या देखिए, पहले ओवर में अभी तक 15 रन बने हैं. 15 रन अगर इस वक्त अगर देखें तो शानदार प्रदर्शन होता हुआ दोनों तरफ से. ये हवा में है, ये कैच होना चाहिए. दैट शुड बी टेकन. यस इट इज गॉन. बल्लेबाज विनायक वापस जाते हुए, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ. थँक्यू डीजे. किती आले किती गेले, उडून गेला भरारा, संपला नाही संपणारा नाही माझ्या शुभाचा दरारा. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा मी हेमंतकडे जातोय. आपण बघतो या ठिकाणी पोमन गावचे पोलीस पाटील माणिश्री महेंद्रजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित. मी विनंती करतोय सतीश दलवी यांना की त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सतीश दलवीचे शाखा अधिकारी आहेत सागपाड्याचे, त्यांच्या शुभ हस्ते माणिश्री महेंद्र म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते. शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. या युवासेना चषक 2017 मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. निश्चित याबडचा पुढचा चेंडू ऑन साइडला खेळलाय, बघूया गॅप मध्ये जातो चेंडू, सीमा पार जाणार, यात काही शंका नाहीये. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये. आणखीन एक चौकार, मधुर संगीतानंतर परत येऊया. थँक्यू डीजे. धावसंख्या 19 झाली. अतिशय महत्वाचा खेळ आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 19 धावा, एक गडी बाद 19 अशी सुरुवात आपण बघतोय. बाद झालेला फलंदाज विनायक, त्याने धावा केल्या आहेत. 3 चेंडूचा सामोरा जातोय आणि 12 धावा.
छान अशी मॅच रंगलेली बघतोय आणि आता पुन्हा एकदा मी हेमंतकडे जातोय. निश्चितच उद्याच्या दिवसामध्ये लकी ड्रॉ होणार आहे प्रेक्षकांसाठी. प्रेक्षक भरपूर संख्येने उपस्थित राहायचं कारण 27 प्रेक्षक या ठिकाणी लक्की ठरणार आहेत. कारण आपण बघू शकता बक्षिसे कशा प्रकारे असतील. मोबाईल स्मार्टफोन असणार आहे, एक मोबाईल स्मार्टफोन असेल, त्याच्यानंतर कूलर असेल, 2 कूलर्स असतील, त्याच्यानंतर फास्ट ट्रॅकचे वॉच असतील एक, त्याच्यानंतर नॉन स्टिक कढाई असेल, 3 नॉन स्टिक कढाई असतील आणि 4 डोसा तवा असेल, एक फ्राय पॅन असेल, एक हॉटपॉट असेल, एक टिफिन बॉक्स असेल, एक टी थर्मो असेल, त्याच्यानंतर 10 स्पोर्ट्स बॉटल्स असतील आणि 2 बॉटल्स असतील. बघूया या 27 पारितोषिक मिळतील आणि कुठले 27 प्रेक्षक लक्की ठरणार उद्या ते आपण बघणार. कारण एका ज्या प्रेक्षकाला बक्षीस मिळेल त्याला डबल मिळणार नाही. निश्चित आपण बघतोय खूप सुंदर पद्धतीनं हा खेळ भरतोय, सजतोय. एका बाजूला लकी ड्रॉच्या माध्यमातून उद्या बक्षिसांची खैरात होणार आहे. राईट टॉप ओव्हर द विकेट. यावेळेला छान चेंडू होता, ड्राईव्ह केला, चेंडू कव्हर्समध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथे एकदा पूर्ण केले दुसऱ्या धाव्यासाठी आणि निश्चितच मिसफील्डचा फायदा मिळणार आहे. अयूबच्या वरती नजर राहतील हेमंत. मला वाटते धावसंख्या 1 होते ती आता 21 धावा. पहिल्या षटकात 19 धावा. जबरदस्त फलंदाजी केली. नंतर आपण बघतोय उद्याच्या दिवसामध्ये आणखीन जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना उद्याच्या दिवसामध्ये अष्टविनायक नायगाव वर्सेस अर्नाला बॉईज अर्नाला. यावेळेला अकूट टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन चेंडू ऑन साईडला खेळायचा. सुंदर गोलंदाजी बघतोय ती साहिलकडनं आणि ह्या साहिलचं वैशिष्ट्य आहे, तो लेग ब्रेक करतो, ऑफ ब्रेक करतो, अधून एखादा चेंडू आहे तो फास्टर पण टाकतो. सुंदर लयबद्ध गोलंदाजी करताना आपल्याला बघतोय तो साहिल. यावेळेला स्वीप करायचा आहे चेंडू. कृष्णा सातपुतेचा आवडता फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, चेंडू मात्र बॅटमध्ये येत नाही. साहिलचं कौतुक व्हायला पाहिजे हेमंत. निश्चितच मॅन ऑफ द मॅच ठरवता साहिल याने 2 महत्वाचे फलंदाज बाद केले होते मागच्या सामन्यामध्ये. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न होता अयूब याचा, ज्याला झाडू सुद्धा म्हटलं जाते. यावेळेला मात्र छान फटका सुंदर पद्धतीने कव्हरच्या पट्ट्यात खेळला जातो. एक धाव मिळते, दुसऱ्या धाव्याकरता धावणार नाहीत कारण सुंदर क्षेत्ररक्षण छान थ्रो येतोय आणि अशा रीतीनं धावसंख्या होते एकूण दुसऱ्या षटकात 22 धावा. 1 गडी बाद 22 अशी स्थिती आहे. 22 for loss of 1 wicket and now second over in progress. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी बघतोय. यावेळेला लेग ब्रेक, क्या बात है, सुंदर टप्पा पडल्यानंतर चेंडू भरपूर वळतोय. ऑन साईडला खेळायचा आहे आणि पूर्णपणे चकतोय फलंदाज. निश्चितच थोडासा चकित झाला होता मोनिशा फलंदाज, लेग ब्रेक चेंडू झाला होता. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू खेळायचा आहे. जबरदस्त गोलंदाजी, मिड विकेट पट्ट्यात चेंडू जात आहे, दुसऱ्या धावा करता फलंदाज धावतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा. फटका इतका चांगला नव्हता, छान तडकवायचा होता ऑन साईडला, मात्र षटक समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या 24. 1 गडी बाद 24, 12ची सरासरी आहे. एक ब्रेक घेऊया, मधुर संगीत ऐकूया आणि निश्चितच आपण ब्रेक घेणार नाहीत, मात्र उद्या काय घडतंय, काय बिघडतंय याच्यावरती नजर टाकूया. ओव्हर टू हेमंत. धन्यवाद प्रशांत दादावडे. अतिशय चांगला समालोचन आजच्या दिवसामध्ये. उद्या सुद्धा एक गाव एक संघ आपल्याला ऍक्शन मध्ये दिसणारा पहिला सामना असेल अष्टविनायक नायगाव वर्सेस अर्नाला बॉल्स अर्नाला. एक अतिशय टफ फाईट मॅच, दोन्ही कोली लोक आपल्याला आढळताना दिसतील अर्नाला आणि नायगावचे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत दुसरा सामना ठीक 11 वाजता दत्ताली स्पोर्ट राजेंद्र जोचेंद्र वर्सेस पोस्ट मात्र भाईंदरपाडा. एक जबरदस्त सामना. त्यानंतर डीजे भाई उत्तन वर्सेस पद्मावती प्रसन्न उमेलमान हा सामना असणार आहे. आणि चौथा सामना एक जबरदस्त सामना, मॅच ऑफ द डे, साईविहार नवगर भाईंदर वर्सेस पाटील स्पोर्ट कांदिवली. अप्रतिम सामना. निश्चितच आपण दर्जेदार क्रिकेट बघणार आहोत, मात्र आता थर्ड मॅन बॅकवर्ड पॉईंट कव्हर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, मायक्रोफोनवरती येते. 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय सगळ्यासाठी. परंतु जाता जाता पुन्हा एकदा आपण येणार आहोत. तुम्ही राजे, तुम्ही येणार म्हणून सजली अवघी धरती, तुमचं शौर्य पाहून नसा नसात भरली स्फूर्ती. साहेब तुम्ही परत या. आपण मायक्रोफोनवरती घेऊन येणार आहोत अर्थातच हेमंत यांना आणि जबरदस्त वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. विनोद येतोय गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट आयुबसाठी. यावेळेस पूल केलाय चेंडूला, नो चान्स फॉर द फिल्डर, डोक्यावरून चेंडू जातोय वाईड स्पीड विकेट बाउंडच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. हिमालयाच्या माथ्यावरती सह्याद्रीचे सूर घुमू दे. बघितलं आपण प्रशांत या एंड कडून जास्त धावा येताना दिसतात. पहिल्या षटकामध्ये याच एंड कडून चांगल्या धावा आल्या होत्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा चांगली सुरुवात अयूब याने केलेली आहे. निश्चित हे जे आताचं षटक आहे दोन्ही संघांसाठी महत्वाचं आहे, कारण पहिल्या षटकात सुद्धा धावा आल्यात, दुसऱ्या षटकात कमी धावा आल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट विनोद.
उलटॉस यावेळेस फ्लेक केला चेंडूला, फाईन लेगच्या दिशेने जातो चेंडू, नाही अडवू शकत कुठलाही क्षेत्ररक्षक, चेंडू सीमाच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार, बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार. शिवसेनेचे शूर जमुदे हिमालयाच्या माथ्यावरती सह्याद्रीचे सूर घुमू दे. दिल्लीच्या त्या तख्तावरती शिवसेनेचे या 4 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 32 या धावसंख्यावर. 2 चांगले फटके येताना दिसतात अयुब याच्या बॅटमधून. निश्चित या षटकात धावा येणं फार गरजेचं आहे. या एंडवरती ऑन साईडला हवा आहे, त्या हवेचा फायदा आणि खराब चेंडूंचा खरपूस समाचार. विनोदचा पुढील चेंडू यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन बनवू शकला नाही. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, जलचित्रपणे फलंदाज अयुब हा बाद. 1 तेरी 1 मेरी. उद्या या स्पर्धेतला 3रा दिवस असणार आहे आणि उद्या सकाळी पहिला सामना अष्टविनायक नायगाव वर्सेस अर्नाला बॉईज अर्नाला, त्यानंतर दुसरा सामना दत्ताली स्पोर्ट जुचंद्र राजेंद्रचा संघ वर्सेस पोस्ट मात्रा भाईंदरपाडा, तिसरा सामना डीजे भाई उत्तन वर्सेस पद्मावती प्रसन्न उमेलमान, चौथा सामना मॅच ऑफ द डे आपल्याला पाहायला मिळेल पाटील स्पोर्ट कांदवली वर्सेस सायव्यार नवकर हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला ऍक्शन मध्ये दिसणार आहेत. निश्चित मातब्बर संघ आहेत, त्यापैकी पहिला सामना आहे तो अतिशय महत्वाचा आहे, जिचा आपण म्हणतोय अर्नाळाचा संघ असेल अष्टविनायकचा. हे दोन्ही संघ या मोसमामध्ये खूप जबरदस्त कामगिरी करत आहेत. रती महारथी जन्मले या भूमीवरती, आमच्या हृदयात आमच्या काळजात दिसेल फक्त शिवरायांची मूर्ती, तुमच्या शौर्याने नसा नसात भरली स्फूर्ती, मान झुकते आठवून तुमची कीर्ती. आपण पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया. विनोद पुन्हा गोलंदाजी मार्कवर, यावेळेस मोनिश साठी यावेळेस पोस्ट करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, प्रत्येक चेंडू खाली येतोय. बघूया मिडॉनला चेंडू आहे आणि अप्रतिम झेल टिपला जातोय प्रतीक याच्या मार्फत आणि फलंदाज बाद. भरते हुंकार, जय भवानी जय शिवाजी नावाचा गजर, वाघाची डरकाळी फोडून भरते हुंकार, हिंदुत्वाचे रक्षण करते हाती घेऊन प्राण, ओळख माझी रंग भगवा आणि धनुष्य बाण, माझं नाव बघितलं प्रशांत, आपण पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर उर्वरित 2 चेंडूमध्ये 2 विकेट गेलेले आहेत. पहिले 2 चेंडू फलंदाजीच्या नावावर आणि 2 चेंडू मात्र गोलंदाजीच्या नावावर. काय म्हणशील? निश्चित 1 तेरी 1 मेरी, अत्यंत सुंदर खेळ आपल्याला बघायला मिळतोय. 2 चौकार नंतर लगेच 2 डब्ल्यू आलेले आहेत. याचा अर्थ या ठिकाणी संघर्ष खूप चांगला चालू आहे. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिव छत्रपती. राजे तुम्हास त्रिवार अभिवादन. विनोद इज ऑन हॅट्रिक. बघूया हॅट्रिक पूर्ण होते का नाही. पूर्ण झाली ती ही 3री हॅट्रिक असेल या स्पर्धेतली. यावेळेस खाली राहिला होता चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेर रक्षक चुकतोय. चेंडू तो शॉट फाईन लेगच्या दिशेने, 22चा इशारा पंच संजय सांगेकर याचा. एक अतिरिक्त धाव मिळते, धाव संख्यामध्ये वाढ, धाव संख्या पोहोचते ती 33 या धाव संख्यावर. यावेळेला मात्र उजव्या यष्टीवरचा खाली राहणारा चेंडू होता, एक मोठा पटका खेळायचा होता. मात्र यावेळेला कुठल्या प्रकारचा यश आहे ते मिळत नाहीये. चांगला चेंडू समाप्त होतोय. कमबॅक करण्याचा निश्चित प्रयत्न करतोय गोलंदाज. राईट आर्म ऑफ द विकेट, लास्ट बॉल टू गो. यावेळेस डाऊन डी ग्राउंड खेळून काढलेला आहे चेंडूला, वाईड ऑफ लॉंगच्या दिशेने शत्रक्षक तयार. प्रतीक मात्र त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण करतो, चेंडूला फेकी केली जाते. त्याच्या अगोदर मात्र 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 35 या धावसंख्येवर. 35. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं तर जवळजवळ 11.66च्या सरासरीने आतापर्यंत वाटचाल केलेली आहे. आणखीन 1 षटक शिल्लक आहे. काय म्हणशील शेवटच्या षटकामध्ये किती धावा यायला पाहिजे आणि किती धावांचं टार्गेट असायला पाहिजे? तर एक चांगलं टार्गेट म्हणू शकतो आपण. 35 धावा झालेत, 45 धावांपर्यंत जायला पाहिजे. एक चांगला मॅच होईल, कारण 45 धावा जरी फार मोठ्या नसल्या तरी दोन्हीकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. तव स्मरणाने उजळेल पाठ, पुन्हा होणे नाही हिंदू हृदय सम्राट. आपण एक मधुर गाणं घेऊया, चर्चा जारी राहील. चला ऐकूया मधुर गाणं. शिव महाराजांचा जय हो, शंभूरायांचा जय हो, शिव महाराजांचा जय हो. धन्यवाद विजय. अतिशय चांगला रंग भरलेत या स्पर्धेमध्ये आमच्या डीजे भाई याने, चांगला रंग भरलेत प्रशांत अदवडे याने. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज चेतन, गोलंदाजी मार्कवर. यावेळेस टाइम स्टॉक बाहेर किनारा लागला होता, चेंडू मोठा किनारा लागून गेला होता, एक्स्ट्रा कव्हर रिजनला.
2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. हवेमध्ये चेंडू जास्त होता, एक कॉन्फिडन्सली शॉट नव्हता, मात्र 2 धावा निश्चितच येतात. धावसंख्या बहुस्थिती 37 या धावसंख्या 37. हेमंत, मला तर वाटतं आजच्या दिवसामध्ये ब्रॉकोलची गोलंदाजी आणि स्विंग गोलंदाजी आणि आपण बघतोय ज्या पद्धतीनं आज बोटांची करामत बघितली, जादू बघितली, आज दिवसभरात खूप मजा आली. मला तर खूप या ठिकाणी आजचा खेळ आवडलेला आहे. निश्चितच क्लास आणि क्वालिटी क्रिकेट आज पाहायला मिळालं आपल्याला. यावेळेस आपण बघतो ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू निघताना दिसतोय. ऑफ स्टंपवर पडल्यानंतर आणखीन बाहेरच्या दिशेने हा लेग ब्रेक गोलंदाज आहे, लेफ्टी गोलंदाज आहे, नॅचरल स्पिन त्याच्याकडे आहे आणि चांगली स्पिन करताना. निश्चित आपण उजव्या यष्टीवरचा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता, चेंडूच्या पिच पर्यंत फलंदाज पोहोचल्याने त्याचा फायदा मिळतोय. आणि विकेट जर बघितली तर 7 विकेट आहे. याचा अर्थ असा होतोय की फलंदाजासाठी नंदनवन असलेली विकेट आहे, तरी सुद्धा गोलंदाजांचा या ठिकाणी वर चष्मा राहिलाय, म्हणजेच गोलंदाजांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. निश्चितच अतिशय चांगला स्पिन गोलंदाजी आपण बघतो. कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर एवढा टर्न करतो हा गोलंदाज, तर मातीच्या विकेटवर किती टर्न करत असेल. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदी मार्कवर स्लो आर्म डिलिव्हरी, थोडासा फसवा चेंडू टाकला होता, फलंदाज फसतोय. या ठिकाणी आपण बघतोय कॉम्प्रोमाइज केलेले आहे आणि एक धाव चित्रपीने फलंदाज सागर हा बाद. ओढ भगव्या रुबाबाची, ओढ भगवा घेऊन नाचायची, ओढ नंग्या तलवारी नाचवायची, ओढ ढोल ताशांची गजराची, ओढ राजाच्या सुवर्ण स्वरूपाची, ओढ राजाच्या धाडसी नजरेची, ओढ राजांना डोळे भरून पाहायची, ओढ राजांना चरण स्पर्शाची, ओढ राजाच्या आशीर्वादाची, ओढ जय शिवराय जय शेख जय गोसाची, ओढ फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची. चेतन पुन्हा गोलंदी मार्कवर. यावेळेस फ्लेक केलाय चेंडूला मिड विकेट रिजनला. शतरक्षक डीप मधून येतोय, उचलतोय चेंडूला, फेकी करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, मात्र या 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न होतोय, कारण यावेळेस आणखीन धावा मिळू शकतील. वाईट थ्रो केला होता शॉर्ट फाईन लेगच्या शतरक्षकाने. 3 धावा या ठिकाणी येतात. 3 धावाने संघाची धावसंख्या पोहोचती 40 या धावसंख्येवर. यावेळेस बघितलं आपण फ्लिक केलं होतं फक्त चेंडूला. एक गोष्ट तर आहे, त्याची चर्चा होईल, मात्र जो थ्रो झाला होता बराच वेळानंतर चेंडू आल्यानंतर अशा प्रकारची स्थिती होत आहे. फ्लिक केला होता आणि इथं 2च धावा किंवा 1च धाव मिळाली, तिथं 3 धावा होत आहेत. आणि कधी कधी जर पूर्ण मॅच मध्ये चेंडू आला नाही तर अशा प्रकारची गडबडी होऊ शकते. 40चा टप्पा पूर्ण केलेला आतापर्यंत आणखीन 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूमध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या बोनसच्या रुपयामध्ये असतील वडवली संघासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला चेंडू येतोय, शतरक्षक चेंडू खाली, कुठल्या प्रकारची चुकीने सुरेख झेल टिपला जातोय आणि फलंदाज आशय हा बाद. चेतन थँक्यू डीजे. ज्यांनी देव पाहिले ते संत झाले, ज्यांनी बाळासाहेब पाहिले ते भाग्यवंत झाले. आता निर्णायक क्षणी हा मॅच आलेला आहे हेमंत. इथं जर मोठा फटका आला नाही तर नंतर आणखी खूप मेहनत घ्यावी लागेल गोलंदाजांना. सुंदर क्रिकेट आपल्याला बघायला मिळत आहे. आतापर्यंत बघितलं पण तर चांगली गोलंदाजी ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाने 3 सामन्यामध्ये केलेली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने लास्ट बॉल टू गो. फुलटॉस चेंडू व्यवस्थित खेळू शकला नाही, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड ऑफ लॉंग ऑफच्या दिशेने. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, स्ट्राईक एंडला थ्रो होतोय आणि या फलंदाज बाद होते फलंदाज. 1 धाव येते, धावसंख्या पोहोचती 41 या धावसंख्येवर आणि 10.50च्या सरासरीने 42 धावांचं टार्गेट असेल ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघासमोर. निश्चितच एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये. निश्चित या ठिकाणी खूप चांगला मॅच होईल. 42 धावा तशा बघितलं तर फार मोठ्याही वाटतात आणि हेमंत तशा बघितल्या तर फार कमी वाटतात. 10.2ची सरासरी आहे. 4 षटकांचा सामना आहे. इंटरेस्टिंग मॅच निश्चित होऊ शकतो. बघूया या ठिकाणी काय घडतंय, काय बिघडते ते सांगण्यासाठी पुन्हा एकदा आपण येणार आहोत. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आणि आज जर बघितलं तर पोमनमध्ये फक्त आणि फक्त शिवसेनेचीच हवा, क्रिकेटची हवा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. एक ब्रेक घेऊया, मधुर संगीत ऐकूया आणि परत येऊया. असा गेलो आणि असा आलो. आयुष्यातल्या संकटास कर मागे आले, भक्तीने शिव महाराज गण चिंतत केले. शंभूराजेश्वर कीर्ती सहे जन्मात जाईल हो, रावणाच शिव शंभूराज जन
थँक्यू. आपण या ठिकाणी एक जबरदस्त स्पर्धा बघतोय. युवा सेना चषक 2017चा एक रणसंग्राम आपण बघतोय आणि निश्चितच आमचे आयोजक आहेत विभाग युवा अधिकारी शशिकांतजी पाटील, त्यानंतर उपविभाग युवा अधिकारी भरतजी म्हात्रे, शाखा अधिकारी कामंड राहुलजी पाटील, शाखा अधिकारी मोरीगाव जयजी पाटील, शाखा अधिकारी पोमंड वैभवजी म्हात्रे, शाखा अधिकारी डोंगरीपाडा विजयजी तांगडी, शाखा अधिकारी नागले पंकजी हजारे, शाखा अधिकारी शिलोत्तर सचिनजी चव्हाण, युवा शाखा अधिकारी साष्टीकरपाडा रोहितजी भोईर, युवा सेना प्रवीण पाटील, युवा शाखा अधिकारी सागपाडा सतीशजी दळवी, युवा शाखा अधिकारी चिंचोटी सुनीलजी मिश्रा, युवा शाखा अधिकारी सागपाडा गौरव वाघ. आणि उद्या काय घडणार आहे आपण ऐकूया. या ठिकाणी हेमंत काय या ठिकाणी आपल्यासमोर म्हणतायत. उद्या काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी येत आहेत हेमंत. निश्चितच उद्याच्या दिवसामध्ये उद्या या युवासेना चषकचा तिसरा आणि अंतिम दिवस असणार आहे. उद्या सुपर संडे या स्पर्धेमधला आणि सुपर संडेमध्ये पहिला सामना ठीक 10 वाजता अष्टविनायक नायगाव वर्सेस अर्नाला बॉयज अर्नाला. दुसरा सामना ठीक 11 वाजता दत्ताली स्पोर्ट जुचंद्र राजेंद्रचा संघ 2 हात करतील पोषपात्रा भाईंद्रपडा संघासमोर. तिसऱ्या सामन्यामध्ये डीजे भाई उत्तम संघ यांच्या समोर असेल पद्मावती प्रसन्न उमेलमान संघ. चौथा सामना असेल तो साईवार नवगर भांदर वर्सेस पाटील स्पोर्ट कांदिवली मॅच ऑफ द डे. आणि याच्यानंतर जर आपण बघितलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस सेमीफायनल आणि फायनलचे सामने चालू होतील त्यावेळेस लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी केलं जाईल. आणि त्यामध्ये आपण बघूया स्मार्टफोन एक असेल, त्याच्यानंतर 2 कूलर, एक फास्ट ट्रॅक वॉच, 3 नॉनस्टिक कढाई, त्याच्यानंतर 4 डोसा तवा, एक 5 फॅन, एक हॉटपॉट, त्याच्यानंतर एक टिफिन बॉक्स, एक टी थर्मो, त्याच्यानंतर 10 स्पोर्ट बॉटल आणि 2 बॉटल अशा 27 पारितोषिके मिळतील प्रेक्षकांना सुद्धा. निश्चित आपण बघतोय लकी ड्रॉच्या माध्यमातून उद्या मालामाल होण्याची संधी 27 बक्षिस असणार आहेत आणि 27 बक्षिस वाट बघतायत. संध्याकाळच्या सत्रामध्ये लयलूट करण्याची संधी आपल्याला प्राप्त होईल. निश्चितच प्रेक्षकांनी उद्या भरपूर संख्येने तुम्ही गर्दी करायची आहे. जवळजवळ 500 कुपन या 300 कुपन्स वाटले जातील, त्याच्यामधून 27 लोक ही लकी ठरणार आहेत. बघूया कुठली 27 प्रेक्षक लकी ठरतील. आणि उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये बक्षीस समारंभ चालू होईल. त्यावेळेस बक्षीस समारंभाचे मध्ये शिवसेनेचे उपनेते माननीय श्री अनंत तरे साहेब हे उपस्थित होणार आहेत. पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत ते उपस्थित होणार उद्याच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये. तर जाऊया आपण क्रिकेटकडे ग्राउंडकडे वळूया. 42 धावांचं लक्ष आहे विजयासाठी 4 षटकामध्ये, ते म्हणजे ओम ब्रह्मदेव गोरदेव संघासमोर कासरडोली संघाने ठेवलेलं आहे. आणि बघूया कशा प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये फलंदाजी होते कशी गोलंदाजी होते याचं धावतं विवरण करण्यासाठी मायक्रोफोनवर येतात माझे सहयोगी समालोचक मित्र प्रशांत अदवडे. थैंक यू मंची इस बार कर दे कि तो शानदार घमासान बीच मैदान पर चलता हुआ अत्यंत सुंदर असा खेळ आपण बघतो. युवा सेना चषक 2017 मध्ये अमितजी गौडा साहेब आमदार पालघर, शांतारामजी मोरे साहेब आमदार भिवंडी ग्रामीण, त्याचबरोबर युवा सेनेचे जे जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत आपण बघितलं परीक्षित पाटील, हेमंत धर्ममेहर, सिद्धेश घरत, धनंजय मोहिते, प्रतिमेश राऊत, सवियो मोहनजी पाटील आणि बबनजी हजारे हे सर्व मान्यवर दिवसभरातले वैशिष्ट्यपूर्ण राहिले. आणि या स्पर्धेच्या संयोजनाकरता ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट आहे दिवसभरात या दोन्ही संघांनी मेहनत भरपूर घेतलेली आहे आणि त्याचा परिपाक कोणाला मिळतोय ते बघूया. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता आणि मैदानामध्ये आता आहेत रोहित आणि हिरण ही सलामीची जोडी. या षटकातला पहिला चेंडू राईट टप राऊंड द विकेट, क्लीन बोल्ड. आजच्या सर्वात दिवसातला मोठा क्लीन बोल्ड आहे. मधली एसटी वाकवली जाते, फर्निचर बिघडते, मधुर संगीत येते. आपण हेमंत बघतोय कारण सीझन दिवाळीला मी क्रिकेटची कॉमेंट्री सुरू केली त्यानंतर एवढा भेदक स्पेल संपूर्ण दिवसामध्ये कुठेही बघायला मिळाला नाहीये. एका संघाकडे नाहीये तर अनेक संघ आपण बघतोय. आज दिवसभरामध्ये ब्रॉकोल मधली अत्यंत सुंदर गोलंदाजी करतात. मजा आली बघितल्यानंतर. आज पहिला चेंडू निर्णायक या ठिकाणी सामना आहे आणि मधली एसटी वाकवतोय नाही तर किमान 2 फूट घेऊन जातोय आणि सर्वात मोठा क्लीन बॉल आजच्या दिवसभरातला बघायला मिळतोय.
मात्र जबरदस्त चेंडू हाताळतोय गोलंदाज किरण आणि दोन्ही संघाचा जर आपण विचार केला तर दोन्ही संघामध्ये परफेक्ट गोलंदाजी लाईन आहे असं म्हणायला वावगं ठरणार आणि नाही. 4 आहेत, असं नाही की एक गोलंदाज कमी आहे, त्यांच्याकडे किमान 5 असे गोलंदाज आहेत. त्यांचं कॉम्बिनेशन खूप चांगलं झालेलं आहे. 0 वरती आता धावसंख्या 0 असताना पहिला गडी बाद होतोय रोहितच्या रूपानं मैदानामध्ये येतोय प्रतीक, जो महत्वाचा खेळतोय. एका बाजूला हिरेन आहे, पहिल्या चेंडूवरती यश मिळते ते किरणला. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम. आणि अशाच प्रकारची गोलंदाजी खरं तर करायची असते. या षटकाचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा केला जातोय. ऑन साईडला चेंडू खेळलाय, डीप स्क्वेअर लेग पट्ट्यात क्षेत्ररक्षक एक धाव तर निश्चित मिळाला. दुसऱ्या धावेकरता धावणार नाहीये, अर्थात तसा इरादाही नाहीये. आखूड टप्प्याचा चेंडू छान पद्धतीनं मारता आलेला नाहीये, मात्र जबरी लगतचा फटका होता. स्क्वेअर लेग पट्ट्यात जातोय. एका धावेने धावसंख्या 1 गडी बाद 1. अतिशय जलद गतीचा चेंडू होता आणि जलद गतीने चेंडूला शॉर्टअपनी पुल केलं होतं. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला होता आणि एक धाव पुन्हा एकदा प्रतीक आपलं खातं खोलते आणि संघाचं सुद्धा खातं खोललं जाते. या षटकाचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय आणि यावेळेला झेल झाला असता तसं काही झालेलं नाहीये. झेल सुटतोय, प्रयत्न चांगला होता, मात्र यावेळेला एकच धाव मिळते. 2 धाबा घेण्याची आवश्यकता होती. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळायचा होता, पूल करायचा होता, पॉवरफुल नव्हता आणि डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक खूप चांगली कामगिरी करतोय. झेल सुटतोय, मात्र 3 धाबा रोखतोय. धावसंख्या 2, 1 गडी बाद 2 अशी स्थिती. बघितलं पण हुक करण्याचा प्रयत्न झेल हातामध्ये जरूर पडला होता, मात्र कलेक्ट केला नव्हता चेंडूला व्यवस्थित आणि एक जीवनदान मिळते फलंदाजाला रोहित याला. या षटकाचा पुढचा चेंडू, अप्रतिम चेंडू, उजव्या यष्टीवरचा चेंडू ऑन साईडला खेळायचा आहे. जबरदस्त गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा, जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूच्या रेषेत नसल्यामुळे चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाजी, निश्चितच चांगली गोलंदाजी होताना दिसते गोलंदाज किरण मार्फत. या षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला छान खेळला, चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय, मात्र अयूब आहे अडथळा. दुसऱ्या धावेसाठी धावतायत, थ्रो येतोय स्ट्रायकर एंडला, परंतु 2 धावा पूर्ण होत आहेत. आता मात्र खूप चांगला फटका होता, चेंडूच्या रेषेत येतोय, थोडा क्रॉस बॅटने घेतोय, शरीराचं संतुलन खूप चांगलं होतं. निश्चितच एक टेक्निकल फलंदाज मानला जातोय प्रतीक म्हात्रे याला. बघितलं आपण ब्लॉकरमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि पायाच्या समोरून चेंडूला शॉट केला होता आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा 2 फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या पोहोचते 4 या धावसंख्येवर आणि 4 हा आकडा अतिशय महत्वाचा आपल्याला बघायला मिळतोय आणि या 4च्या आकड्यानं आता पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढतो की ते बघूया. धावसंख्या झाली एकूण 4, 1 गडी बाद. एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. या षटकाचा पुढचा चेंडू ऑन साइडला खेळला, अयूब है निश्चितच एक जबरदस्त तोहफा था, कबूल कर दिया और इस बार विकेट गिरता हुआ दूसरे विकेट का पतन. दूसरा गडी बाद होते, 2 गडी बाद 4 अशी नाजूक असते. हातामध्ये मिड विकेटला झेल जातोय. अयूब कुठली चुकी करत आणि फलंदाज प्रतीक म्हात्रे हा बाद. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, कारण आपण दुपारपर्यंत किमान 4 वाजेपर्यंत हवेची चर्चा केली होती. आता हवा फार नाही आहे, त्यामुळे खूप चांगलं टायमिंग तुम्हाला करावं लागेल. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधी बाउन्स होत नाहीये. इथं आता खेळताना बँक बॅलन्सची आवश्यकता आहे. गोलंदाजी खूप चांगली होते, त्यामुळे इथे धाबा होत नाहीये. संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय आणि एकूण धाबा 4 आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. निश्चितच या स्पर्धेमध्ये मालिकावीरचा आकर्षक अशी ट्रॉफी आपण आपल्या डिस्प्लेमध्ये पाहू शकता, जी स्पॉन्सर झालेली आहे. वैभव दत्तात्रय म्हात्रे त्यांचे वडील कैलासवासी दत्तात्रय वासुदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. निश्चितच अतिशय चांगल्या टुर्नामेंटचं आयोजन या पोमनच्या ग्राउंडवर आणि पवन बॉयज पोमन संघाने सुद्धा चांगलं सहकार्य केले. 3 दिवस लगातार हे मैदान त्यांनी दिलेलं आहे या स्पर्धा आयोजन करण्यासाठी आणि खूप चांगलं मैदान आपण बघतोय. कारण मला वाटतं 2 वर्षापूर्वी या मैदानात मी आलो होतो. अप्रतिम असं मैदान आहे. कुठेही बघितलं तर आउटफील्ड खूप चांगलं आहे, क्षेत्ररक्षण करण्याकरताही चांगलं आहे. आता जर बघितलं तर 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 42 धावांची आवश्यकता आहे आणि पहिल्या षटकात 2 गडी बाद 4 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. गोडदेव आणि कासार बडवली असा हा रंगलेला सामना आजच्या दिवसभरातला शेवटचा सामना आहे आणि म्हणून ही संध्याकाळ कोणाच्या नावावर जाते या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी मार्कवरती राहुल आहे. थर्ड एक बॅकवर्ड पॉईंट कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ असा क्षेत्र. राईट टॉप ओव्हर द विकेट. ह्या वेळेला चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, जातो एक्स्ट्रा कव्हरला. याचा अर्थ
चेंडू बॅटच्या टोला लागतोय आणि अशा रीतीने एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या 5. निश्चितच बघितलं आपण थोडंसं अकवर्ड लुक मध्ये हा चेंडूला केला होता, चेंडू केला होता डेप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते ती 5. या धावसंख्येवर पहिल्या षटकामध्ये किरण याने फक्त 4 धावा दिल्या होत्या. अत्यंत सुंदर भेदक गोलंदाजी. आता 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 37 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. थर्डमॅन, डीप बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, लॉंग ऑफ. ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक आहेत. या षटकातला दुसरा चेंडू हवेमध्ये खेळलाय. टायमिंग इतकं चांगलं नाही, परंतु सर्व क्षेत्रक सीमारेषेवरती आहे. तर सोपा तर जेल लाईन नो मॅनलँड मध्ये चेंडू पडतोय आणि 2 धावा मिळत आहेत. अत्यंत महत्वाचा खेळ आहे. देह सर्वांचा सारखाच आहे, फरक फक्त विचारांचा आहे. या छोट्याच्या आयुष्यात एवढं नाव कमवा. लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही तर एकमेव उपाय म्हणून बघतील. तर उपाय म्हणून आज या शेवटच्या खेळामध्ये पर्याय म्हणून नाही उपाय म्हणून बघितले जातील. अशा प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे. संकटात आहे बॅटिंग करणारी टीम. इथं संकट मोचकाची आवश्यकता आहे. निश्चितच संकटमोचक फलंदाज कोण ठरतोय बघूया. ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाचा आणखीन चांगली फलंदाजी लाईन त्यांच्या तंबूमध्ये बसलेली आहे. बघूया कुठला फलंदाज चांगली फलंदाजी करतोय. या षटकातला पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. आता अत्यंत सुंदर फटका आहे. कव्हरच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेकरता धावत नाहीयेत. आणि मी हेमंत संकटमोचक हा शब्द का वापरलाय तर त्याचं कारण आज शनिवार आहे आणि मारुतीची 8 नावं आहेत. त्यापैकी एक नाव आहे संकटमोचक. आता इथं मैदानात या संकटमोचकाची आवश्यकता आहे आणि ते बळ इथं देणं. त्याकरता एक चांगला फटका आला तर पुन्हा एकदा ते परत येऊ शकतात. धावसंख्या 8 आहे. एकेरी दुहेरी धावा. मोठा फटका अजून आलेला नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी राहुल याची. आज राहुल याने सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी केलेली या विकेटवर. यावेळेला ऑन साइडला मोठा फटका. क्षेत्ररक्षक आम्ही मगाशीच म्हणालो होतो एका ताकदीच्या फटक्याची आवश्यकता आहे. संकटमोचकाची आवश्यकता आहे. षटकार जातोय. मधुर संगीतानंतर परत येऊया. असा गेलो आणि असा आलो. थैंक यू डीजे. असली हीरे की परख तो जोहरी को होती है और इनका नाम तो हिरेन है. खुद हीरा है, चमकना होगा. आत्ता जर बघितलं तर हिरेन फलंदाजी करतोय आणि हिरा चमकला नाही तर कोण चमकणार आहे. आणि असं म्हटलं जातं दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचं आहे. संकट आहेत, या संकटात त्याला चमकावं लागेल. या षटकातला पुढचा चेंडू राईट टॉप ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन साइडला मात्र आता चमकतोय की पुन्हा मावळतोय अशा प्रकारची स्थिती आहे. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. एक तेरी एक फेरी. अगोदर एक मोठा फटका लागला होता. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्वंग करण्याचा प्रयत्न होता, मात्र डेप मिड विकेटचे एरिया क्लिअर करू शकला नव्हता. तिथे मोहम्मद हा होता क्षेत्ररक्षक. मोहम्मद याने अतिशय सुरेख झेल टिपला आणि बाद केला फलंदाज हिरेन याला, जो अडथळा ठरत होता त्यांच्या विजयाच्या समोर. निश्चित आता मात्र एक मोठा मासा पुन्हा एकदा गळायला लागतोय आणि हिरेन बाद होतोय. महत्वाचा खेळ आहे. या आत्ताच्या खेळामध्ये बघितलं तर या षटकातला शेवटचा चेंडू आहे. राहुल गोलंदाजी करतो. या संपूर्ण स्पर्धेत राहुलची गोलंदाजी अत्यंत तिखट झाले, सुंदर झालेले आहे. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त करू नका, कारण ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा लोक सोडत नाहीत. म्हणून संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं. जिंकलो तरी इतिहास, हारलो तरी इतिहास. चर्चा व्हायला पाहिजे जाता जाता. लक्षात घ्या. यासाठीच आपण बघतोय आक्रमण केलेलं आहे. या षटकातला पुढचा चेंडू अप्रतिम, मात्र उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा. पंच दोन्ही हात फैलावतात आणि पंचांना सुद्धा व्यायामाची आवश्यकता आहे. जबरदस्त पंचगिरी दिवसभरामध्ये झालेली आहे. सुंदर अंपायरिंग आपण बघतोय. टप्पा खाल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू होता. थोडं नियंत्रण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत. निश्चितच बघितला पण हा ऑफ ब्रेक चेंडू होता, मात्र डावफुऱ्या फलंदाजाला लेग ब्रेक झाला होता. भरपूर चेंडू कट होऊन बाहेरच्या दिशेने आला होता. बघितला कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर अतिशय चांगली स्पिन गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला तो म्हणजे गोलंदाज राहुल, ज्यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी या तिन्ही सामन्यामध्ये केलेली आहे. निश्चितच अत्यंत सुंदर खेळ आज संध्याकाळच्या सत्रामधला आणि या षटकातला शेवटचा निर्णायक चेंडू आहे. आणि आपण बघतोय एक जो खेळाडू आहे बरोबर बॅट्समनच्या समोर ठेवलेला आहे आणि दबाव बनवण्याचा प्रयत्न. या अप्रतिम सुंदर चेंडू
पहिला चेंडू बाहेर काढला, आताचा आतमध्ये आणला. दोन्ही प्रकारे या ठिकाणी वैविध्यपूर्ण आपण बघतोय. धावसंख्या झाले एकूण 15. जिंकण्यासाठी 42 धाबांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 27 धाबा मोठ्या नाहीयेत. काही घडू शकतं, काही बिघडू शकतं, असा प्रकारचा मॅच आहे. आणि त्यामुळे लोक म्हणतात रिकाम्या हाताने झालोय, रिकाम्या हाताने आलोय, रिकाम्या हाताने जाणार. असं कसं यार, एक हृदय घेऊन आलोय, जाताना लाखो हृदयात जागा बनवून जाणार. आज ते काम या ठिकाणी खेळाडूंना करायचं आहे. संध्याकाळची वेळ आहे. जाता जाता एक झाला तर इतिहासच, नाहीतर चर्चा तरी व्हायला पाहिजे. बघूया, तुटून पडण्याची आवश्यकता आहे. शिवबा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. एक ब्रेक घेऊया, मधुर संगीत ऐकूया आणि परत येऊया. असा गेलो आणि असा आलो. कम ऑन डीजे. जिंदाबाद आता बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा तू ये रे साधू आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता थँक्यू डीजे. आपण खूप सुंदर अशा प्रकारचं हेमंत या ठिकाणी वातावरण बघतो. एक सजलेली बहरलेली स्पर्धा आहे. आजचा दुसरा दिवस, शेवटचं सत्र आहे, संध्याकाळचं सत्र आहे. आज की शाम किसके नाम, गुरुदेव के नाम या कासर वडवले के नाम, ये सवाल है. अभी भी 12 गेंदे 27 रनों की जरूरत है. 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. हेमंत, काय कुठे जाशील आता, कोणत्या बाजूला जाण्याची स्थिती आपल्याला वाटते? निश्चितच सामना जर आपण बघितलं तर बॅलन्सिंग सामना आहे. 50-50 चान्सेस. मात्र हे षटक महत्वाचं आहे आणि तोच षटक घेऊन येतोय गोलंदाज अयूब. बघूया, अयूब गोलंदाजी मार्कवर 2 षटक आणि 27 धावांची आवश्यकता. गोलंदाज अयूब. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला दिसतोय, तो म्हणजे नितीन, ज्याने चांगली फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये केली होती, तोच फलंदाज स्ट्राईकवर दिसतोय. अयूब गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. यावेळेस पोल अँड आय थिंक पॉवरफुल डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका, शॉर्ट पिच चेंडू, तो सुद्धा बाउन्सर पुल केला होता. जी आपली ताकद आहे, आपली क्वालिटी आहे, आपला क्लास आहे, तो क्लास दाखवून दिलेला आहे नितीन याने. आता मात्र 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल. टॉप ऑफ द गेम, टॉप ऑफ द बॉल जिसे कहते हैं, इस बार टॉप ऑफ द बॉल पहुंचे और शानदार. थोडा शॉर्ट रखत, आखूड टप्प्याचा चेंडूचा खरपूस समाचार. मिडविकेट पट्ट्यात चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि या षटकाराबरोबर पुन्हा एकदा आत्मविश्वास दुणावला असेल तो फलंदाजांचा. अयो पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने नितीनसाठी. यावेळेस ब्लॉक मध्ये टाकला होता चेंडू, एज लागल्यानंतर चेंडू देतो फाईन लेगच्या दिशेने. शतरक्षक त्या ठिकाणी तो चेंडू अडवतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात 2 फलंदाज. जोपर्यंत फेकी येते एसपीएच्या हातामध्ये, त्याच्या अगोदर 2 धावा पूर्ण आणि या 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 23 या धावसंख्यावर. 19 धावांची आवश्यकता 10 चेंडूमध्ये. आपण बघितलं आतापर्यंत स्पेल टाकलेला आहे तो म्हणजे अयूब याने. प्रत्येक षटकामध्ये 6च्या सरासरीने धावा दिलेल्या आहेत. या षटकामध्ये 2 चेंडूत त्याने 8 धावा दिलेल्या आहेत. आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ हा पूर्णपणे अनिश्चित आहे, काही घडू शकतं. पुन्हा एकदा अयूब आपल्या गोलंदाजी मार्कवर नितीनसाठी. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, शबल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न होता. यष्ट्यांच्या वरून चेंडू जातोय एसपीएच्या हातामध्ये. यावेळेस आपण बघितलं चेंडूवर नजर शेवटपर्यंत ठेवली नव्हती व्यवस्थित. निश्चितच पूर्वीचे काही 2 चेंडू होते ते थोडेसे बागे टाकले होते. आता पुढे चेंडू टाकला जातोय आणि ऑलरेडी फलंदाज बॅकफूट वरती आहे, सेट आहे, मात्र पुढे टाकल्यामुळे थोडासा अडचणीत येतोय. अयूब पुन्हा गोलंदाजी मार्कवर नितीनसाठी. यावेळेस फुल टॉस घेऊन खेळला होता, बॉल बॅक ड्राईव्ह, लॉग ऑनला चेंडू येतोय. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. विनायक थोडासा फ्लंबल होतोय, मोनिश मात्र चांगला बॅकअप करतोय आणि या 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 25 या धावसंख्यावर. जर थोडासा मिसफील्ड झाली होती त्याचा लगेच फायदा उचलला. 1 धाव एक्स्ट्रा, 2 धावा येतात. निश्चित इथं आता मात्र मी मगाशी सांगितलं तरी लढलो तरी इतिहास, म्हणजे हारलो तरी इतिहास, जिंकला तरी इतिहास, तुटून पडण्याची आवश्यकता आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जाता जाता सांगितलंय आता रडायचं नाही, आता लढायचं आहे. हा शेवटचा पार्ट आहे इथे. आजची संध्याकाळ नावावर करण्याकरता लढण्याची आवश्यकता निश्चित आहे. निश्चितच बघूया कुठल्या संघाच्या नावावर आजची संध्याकाळ जाते. कासर उडवली की ओम ब्रह्मदेव गोडदेव. गोलंदाज अयूब पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्कवर नितीनसाठी. पुढील चेंडू यावेळेस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, मोठा किनारा लागून चेंडू जातो गली रिजन मध्ये. 1 धाव काढली जाते. एकच धावा समाधान मानतात दोन्ही फलंदाज. 1 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 26 या धावसंख्येवर. 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. जबरदस्त टफ एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळते.
या युवा सेना चषक 2017 मध्ये. निश्चित आयुबची पण कमाल आहे. पहिला चेंडू सीमारेखेच्या बाहेर षटकारासाठी गेला आणि त्यानंतर एक चेंडू जवळ सीमारेखेवरती गेला होता. दुसरा चेंडू तिथून मात्र छान कमबॅक केलंय. आयुबची कमाल आहे, कौतुक केलं पाहिजे. 7 चेंडू 16 धाबा, एक चांगला फटका फलंदाजी करणाऱ्या संघाला पुन्हा एकदा मैदानात घेऊन येऊ शकतो अशा प्रकारची स्थिती आहे. मात्र मॅच सोडायला कोणी तयार नाहीये. निश्चितच पहिल्या चेंडूवर मोठा फटका लागल्यानंतर चांगला कमबॅक, यालाच म्हणतात मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू. आयुब यावेळेस राईट आर्म राऊंड विकेटने जाईल. डावखुरा फलंदाज अशय साठी बघूया अशय कुठल्या प्रकारे फलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड विकेटने आयुब यावेळेस पायावर चेंडू टाकला होता. अपील झाली होती लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि थ्रो होते या ठिकाणी. धावचित्र रुपये फलंदाज अशय हा बाद. फलंदाज बाद मधुर संगीत येते. कमान डीजे. शिवाजी नावाचा गजर या वाघाची डरकाळी फोडून भरते हुंकार. जय भवानी जय शिवाजी नावाचा गजर वाघाची डरकाळी फोडून भरते हुंकार. हिंदुत्वाचे रक्षण करते हाती घेऊन प्राण. अतिशय जबरदस्त टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओम ब्रह्मदेव गोरदेव वर्सेस मात्रे 11 कासारडोली. जो मात्रे 11 कासारडोली हा संघ आहे, हा संघ नितीन मात्रे फॅम टीम आहे. निश्चित आपण बघतोय आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते. मुळात संकट आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच येतात आणि या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जीवनातही यशस्वी होतो. आता ही परीक्षा आहे, या परीक्षेत जो पास होणार तो पुढे जाणार आहे. त्यामुळे इथे निश्चितच दोन्ही संघ हरण्यासाठी नाही जिंकण्यासाठी खेळणार, यात काही शंका नाहीये. अतिशय बरोबर आहे. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक चांगला परफॉर्मन्स वडवली संघाचा, चांगला परफॉर्मन्स ओम ब्रह्मदेव गोरदेव संघाचा. कारण महत्वाचा सामना आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल त्याला एक पारितोषिक उद्याच्या दिवसामध्ये निश्चितच लागू होणार आहे. त्याच्या अगोदर आपण बघितलं चिंचोटी हा संघ सुपर 3 मध्ये पोहोचलेला आहे आणि या दोन संघामधून कुठला संघ सुपर 3 मध्ये पोहोचतो ते आपण बघूया. येणाऱ्या 6 चेंडूनंतर आपल्याला चित्र स्पष्ट होणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर, समोरच्या एंडकडून स्ट्राईकला फलंदाज आहे तो नितीन, नॉन स्ट्राईकला पंकज. डावखुरा फलंदाज सागरीचा यावेळेस इंचार्ट आउट केला जातोय. चेंडू एक्स्ट्रा कावाच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू शतरक्षक येतोय मात्र अडवू शकत नाही चेंडूला. चेंडू सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. माझं नाव शिवसेना, माझं नाव शिवसेना, मी महाराष्ट्राची शान. माझं नाव शिवसेना, मी महाराष्ट्राची शान. माझं नाव शिवसेना, मी महाराष्ट्र. अतिशय जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर बाउंडच्या बाहेर गॅप मध्ये चेंडूला खेळला होता. मी म्हटलं होतं की या मैदानामध्ये तुम्ही जेवढ्या गॅप मध्ये खेळाल तेवढा तुम्हाला फायदा होईल. एक चांगला फटका नितीनच्या बॅट मधून. धावसंख्या मध्ये वाढ. आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. सामना बॅलेन्सिंग जबरदस्त सामना पाहायला मिळते इकडच्या प्रेक्षकांना. गोलंदाज सागर पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ने गोलंदाजी करताना हा गोलंदाज पुन्हा सज्ज. यावेळेस अतिशय सुरेख डिलिव्हरी. बघितला लेग ब्रेक चेंडू होता. लेग स्टंपवर चेंडू, पायावर चेंडू टाकला होता. फलंदाज मिस होतोय. यावेळेस शबल क्रॉस होऊन ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू. 4 चेंडू आणि 11 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 0 म्हणजे हिरो बनण्याची संधी निश्चित आहे. आपण खूप दर्जेदार सामना बघतोय. एक तेरी एक मेरी, 2 चेंडूमध्ये वेगवेगळे गणित आपल्याला बघायला मिळते. तिसरा चेंडू कुणाचा आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं आहे. सामना कुठलाही संघ जिंको, मात्र प्रेक्षकांची मन दोन्ही संघाने जिंकलेल्या आहेत. अतिशय रंगतदार सामना, चुरशीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज सागर नितीनसाठी. यावेळेस अतिशय चांगला फटका ऑन द राईज केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड ऑफ लॉग ऑफच्या दिशेने चांगला एफर्ट, मात्र चेंडू सीमारेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कमॉन डीजे. रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. जात गोत्र आणि धर्म आमुचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना. What a match!
काय जबरदस्त फोटो फिनिश मॅच कडे जाताना आपण दिसतोय. काय जबरदस्त सामना. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. काय वाटते प्रशांत तुला? मला पुन्हा एकदा 1660 मध्ये जावं असं वाटतं. आदिलशाहचे 1500 सैनिक आहेत आणि शिवाजी महाराजांचे 7 सैनिक आहेत आणि 7 सैनिकांनी साथ दिली आणि इतिहास घडवला होता. इथे सुद्धा साथ देण्याची आवश्यकता आहे. मॅच मध्ये रंगत निर्माण झाली. 3 चेंडू 7 धावा. कमाल होऊ शकते. राईट आर्म राऊंड विकेटने सागर. यावेळेस ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू. वाईटचा इशारा पंचांचा. अपील केली होती जे स्टंपिंगची आणि आता मात्र 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. जबरदस्त क्रुशर मॅच चालू असताना ओम ब्रह्मदेव गोरदेव यांना मात्र 11 कासरवडवली संघाच्या जोडीला. निश्चित ना तकलीफ ना संघर्ष तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. अब इस वक्त संघर्ष है, मजा है, रोमांच है, सब कुछ है. अत्यंत चांगला खेळ आपल्याला बघायला मिळतोय. आता मात्र इथे जो क्रिकेटचा सी आपण जो म्हणतो तो क्रिकेटचा सी अतिशय महत्वाचा आहे. एकाग्रता महत्वाची. ज्याची एकाग्रता कमी होणार तो या मैदानातनं बाहेर जाणार हे आता 100% आहे. निश्चितच जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. अद्यापही आपण म्हणू शकत नाही. या बंद लिफाफामध्ये लिहिलेलं आहे. बघूया कुठला संघ जिंकतोय. शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव पूर्ण होईपर्यंत आपण भविष्यवाणी करू शकणार नाही. म्हणूनच क्रिकेट हा खेळ फार लोकप्रिय खेळ आपल्या भारतामध्ये सध्या मानला जातोय. सागर गोलंदी मार्कवर नितीन साडी. यावेळेस ऑन द राईट्स लॉग ऑफला शत्रक्षक. सुरेख जल टिपण्याचा प्रयत्न. सीमारेषा बाहेर जातो चेंडू आणि अशा प्रकारे विजय होतोय तो म्हणजे ओम ब्रह्मदेव गोरदेव. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक. कासरवडवली. थँक्यू. मात्र खूप दर्जेदार मॅच आपण या ठिकाणी बघितलेला आहे.